भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या हे आज परडी पोलीस स्टेशन येथे बोगस जन्म प्रमाणपत्र प्रकरणात तक्रार देण्यासाठी आले होते। त्यांनी 2 तास परडी पोलीस स्टेशन येथे परडी येथील तहसीलदार, नगर परिषदेतील अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी असं म्हटले आहे की परडी तहसीलदार हे स्वतः तक्रार देण्यासाठी पुढे आले आहे। त्याची मला काही हरकत नाही। या सगळे प्रकरणाची चौकशी होऊन जे बोगस प्रमाणपत्र बनवण्यात आली आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावा अशी मागणी किरीट सोमय्या यांनी यावेळी केली। किरीट सोमय्यांना परडी येथील शिवाजी महाराज चौक आणि एकमिनार चौक येथे काही लोकांनी काळे झेंडे दाखवले। त्या लोकांच्या परडी शहर आणि बीड जिल्ह्याला बदनाम करण्यासाठी किरीट सोमय्यांचा हे मोठा षडयंत्र आहे। या षडयंत्राला आम्ही परडी शहर बदनाम होऊ देणार नाही, यासाठी आम्ही काळे झेंडे दाखवले आहे।